चपाती उरलीये आणि काय करावं सुचत नाही, तर बघा ही झटपट, चविष्ट आणि कुरकुरीत रेसिपी चपातीची भाकरवडी। एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्या। त्यानंतर थोडी कोथिंबीर, तीळ आणि मग मिरची पावडर व मीठ आपल्या चवीनुसार टाकून घ्या। हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या। यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत रहा व साधारण घट्टसर पेस्ट होईपर्यंत हलवत रहा। आता चपाती घेऊन तयार केलेले हे मिश्रण चपातीवर चांगले पसरवून घ्या। मिश्रण लावून झाल्यावर चपातीचा घट्ट रोल करून घ्या, जेणेकरून तो सुटणार नाही व त्याच्या वड्या करता येतील। तयार केलेला रोल चाळणीला चिटकू नये यासाठी चाळणीला तेल लावून घ्या। आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन तयार केलेले रोल 8 ते 10 मिनिट उकडण्यासाठी ठेवा। उकडलेले रोल थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवा। यानंतर थंड झालेल्या रोलच्या साधारण 1-1 इंचाच्या वड्या कट करून घ्या। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या व रोलचे केलेले तुकडे तेलामध्ये सोडा।
काचेवर कुरकुरीत व सोनेरी रंग येईपर्यंत तळा. ही भाकरवडी खुसखुशीत लागते. चहा बरोबर, डब्यात किंवा अगदी नाश्त्यासाठी मस्त झटपट सोल्युशन. ही आहे झटपट उरलेल्या चपातीपासून तयार केलेली भाकरवडी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिश्रणामध्ये मसाले, खोबरे ऍड करून वेगळी भाकरवडी तयार करू शकता. उरलेल्या चपातीची तर रेसिपी झाली, पण जर ताक उरले असेल तर यासाठी स्क्रीनवर दाखवलेला ताकाचे दडपे पोहे हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट व शेअर जरूर करा. असेच सक्कास व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब तर केलेच पाहिजे.